हाय हॅलो मैत्रिणींनो. आज बनवूया मस्तपैकी चमचमीत अशी वांगी, भरलेली वांगी. तर इथं आलं लसूण कोथिंबीर आपण ठेचून घ्यायची आहे. हे बघा इथे मसाला बनवलेला आहे. याच्यामध्ये हळद, मीठ, चटणी, आलं लसूण पेस्ट आणि हिंग घातलेलं आहे. कसे दिसत आहेत, मस्त असे चमचमीत दिसत आहेत. थोडंसं तेल घालून घेऊया. मी थोडंसं तेल घालणार, तुम्हाला जास्त हवे असेल तुम्ही जास्त तेल घालू शकता. चला तर मग घालूया याच्यामध्ये मोहरी तडतडली. हे बघा मोहरी तडतडलेली आहे. लगेच आपण कढीपत्ता टाकून घेऊया. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालू. इथे थोडासा केलेला मसाला आहे तो पण टाकून ठेवूया. आणखीन थोडंसं कूट टाकून घेऊया. हळद, हिंग, तिखट, थोडंसं पाणी घालून थोडंसं असं बॅटर करून घ्यायचं आहे. हे बघा असं तेल सुटेपर्यंत थोडंसं ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता याला तेल सुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता वांगी टाकून थोडंसं पाणी घालायचं. नमक टाकून घेऊया चवीनुसार. आता याला मी जास्त ग्रेव्ही करणार आहे, सुकं करणार नाही, त्यामुळे थोडंसं पाणी घालून घेते. हे बघा कसं बनलेलं आहे वांग चमचमीत असे, वर तेल तवंग आलेलं आहे. तर चला कशी वाटली काटेरी वांग्याची चमचमीत भरून केलेली वांग्याची भाजी सोबतच भाकरी, कशी वाटली रेसिपी नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.